हॅलो, माइंडफुल टर्टल ह्या आमच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून थँक्यू. तुमचा हा प्रतिसाद पाहून आम्ही खास तुमच्यासाठी आता माइंडफुल टेल्स या नावाने आमचं युट्यूब थ्रू एक नवीन सेगमेंट घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला फक्त लहान मुलांसाठी नाही तर आई वडिलांना सुद्धा एकदम आनंद देणाऱ्या आणि काही नवीन गोष्टी शिकवणाऱ्या पॅरेंटिंग रिलेटेड बर का, अशा नवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीला. रुसणारा ससुल्या. आनंदवन जंगलात सर्व प्राणी एकत्र राहायचे. सगळे मिळून छान फिरायचे, खाऊ खायचे आणि नवनवीन खेळ खेळायचे. याच आनंदवनात बनी बुवा नावाचा एक गोंडस ससुल्या राहायचा. आनंदवनचा राजा शेरखान वाघोबा, टिंगू माकड, खारुताई चुळबुळे, आरामदादा कासव हे तर बनीचे स्पेशल फ्रेंड्स होते. सर्वजण एकत्र दंगा करायचे, खेळायचे. पण फ्रेंड्स बरोबर खेळताना कधी हरला किंवा त्याच्या आवडीचा खेळ खेळायला नाही म्हणलं की हा बनी ससुल्या लगेच आपल्या फ्रेंड्सवर रुसायचा आणि कट्टी करून एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. काही कारण नसताना त्यांच्याशी सारखी कट्टी घ्यायचा. असे सारखे रुसून बसत असल्यामुळे सगळे फ्रेंड्स तर बनीला आता रुसोबा ससोबा असेच चिडवायचे. असे सारखे जर आपल्या फ्रेंड्सवर आपण रुसून बसलो, येता जाता त्यांच्याशी विनाकारण कट्टी घेतली तर आपले हे फ्रेंड्स आपल्याशी खेळणार नाहीत, बोलणार नाहीत आणि मग आपण एकटे पडू असे बनीच्या आईने त्याला समजावले. आईने समजावून सांगितल्यामुळे बनीला त्याची चूक लक्षात आली. यापुढे मी आवडीचा खेळ असला काय किंवा नसला किंवा खेळात कधी हरलो तरी आई कधी कोणावरही रुसणार नाही आणि कट्टी तर मुळीच घेणार नाही असे प्रॉमिस बनीने त्याच्या आईला केले. बनीने आपली चूक कळल्यामुळे सर्व फ्रेंड्सला सुद्धा सॉरी म्हटले. त्यामुळे त्याचे फ्रेंड्स पुन्हा त्याच्याशी बोलायला लागले आणि खेळायला सुद्धा लागले. आणि हे त्याचे फ्रेंड्स आता त्याला रुसोबा सुसोबा न चिडवता गोडोबा बनोबा म्हणायला लागले. तर हे लक्षात घ्या, कायम सगळे आपल्याला हवं तसंच घडेल असं नाही होत. उगाच विनाकारण कोणावरही सारखे रुसून बसणे ही एक बॅड हॅबिट आहे बर का. आपण विनाकारण आपल्या फ्रेंड्सवर रागावून बसलो तर काही दिवसांनी आपले हे सगळे फ्रेंड्स आपल्यापासून लांब जातील आणि नंतर आपण एकटेच पडू. म्हणून सगळ्यांशी मिळून मिसळून छान वागलो की आपण सुद्धा हॅपी राहतो आणि आपले फ्रेंड्स सुद्धा हॅपी राहतात. थँक्यू.